नमस्कार. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात मी स्वप्नील हांदे तुमचं मनापासून स्वागत करतोय. आपल्या महाराष्ट्रातील रंगतदार घडामोडींचा रंगतदार नजराना मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे. चित्रकला ही अशी एक कलाकृती आहे ज्यात प्रत्येक चित्र आपल्याशी प्रत्यक्ष काही न बोलता त्यातील प्रत्येक चित्र हे आपल्याला काहीतरी सांगत असते, काहीतरी बोलत असते. या प्रस्तावनेवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आता मी तुम्हाला चित्रांच्या रंगीबेरंगी विश्वाची सफर घडवणार आहे. नुकत्याच मुंबईतील चित्रकारांनी माणगाव तालुक्यातील पानोसे गावातील काळ नदीचे सौंदर्य, त्याचबरोबर तेथील आदिवासी पाड्यातील गावकऱ्यांची व्यक्तिचित्र कॅनव्हासवरती सुंदरपणे रेखाटले आहे. चला तर आपण ह्या चित्रविश्वाची सफर करूया. पाच ते 7 नोव्हेंबर 2024 रोजी चित्रकारांच्या टीमने प्रसिद्ध चित्रकार सुरेशजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव तालुक्यातील पानोसे गावातील कुंभे डॅम, काळ नदी आणि काही आदिवासी पाड्यांना भेट दिली. नंतर आपल्या कॅनव्हासवर त्यांनी कलात्मक पद्धतीने काळ नदीच्या निसर्ग सौंदर्याला आपल्या कुंचल्यातून कॅनव्हासवरती उतरवलं. त्याचबरोबर व्यक्तिचित्रण करताना पाड्यातील लोकांचे निरागस भाव आणि साधेपणा आपल्या व्यक्तिचित्रणात दाखवण्याचा प्रयत्न केला. हे चित्रण करत असताना आदिवासी पाड्यातील शालेय विद्यार्थी तेथे आवर्जून उपस्थित होते. त्यांनी देखील या चित्रकारांशी संवाद साधला. आपल्याच पाड्यातील व्यक्तींचे चित्रण समोर बसून कसे केले जात आहे हे त्यांनी प्रत्यक्षपणे पाहिले व त्याचा आनंदही घेतला. अशा कलाकारांमुळे आणि आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांमुळे तेथील वातावरण मात्र रंगमय बनून गेले होते. जेव्हा मी 2-3 दिवसासाठी इथे येतो तेव्हा आम्ही पूर्णपणे कलेच्या विचारांमध्ये असतो आणि त्याचबरोबर सरांच्या मार्गदर्शनामुळे जी एक ऊर्जा निर्माण होते, त्या ऊर्जेतनं जी चित्रनिर्मिती होते त्यात एक वेगळीच मजा असते किंवा तो एक वेगळाच अनुभव आहे आमच्यासाठी. तो यहाँ पर आके और यहाँ के जो गांव के लोग हैं उनके साथ हमने जैसे बातचीत की तो उनके साथ जो कनेक्शन बनता है तो उससे हम लोग को काफ़ी हमारी पेंटिंग्स के लिए नए नए आइडियाज़ और सब्जेक्ट्स मिलते हैं. और जैसे कि हमने जो पोर्ट्रेट बनाया था उसमें जो मॉडल थे जो काका बैठे थे, तो उनके साथ भी हमने बातचीत करते करते हंसते हंसते उनके साथ उनका पोर्ट्रेट बनाया. तो उसमें भी एक हमारे लिए एक अलग ही मज़ा है उस चीज़ में. स्टुडिओमध्ये आम्ही मोस्टली आर्टिफिशियल लाईटवर कामं करतो आणि इथे येऊन आम्हाला नॅचरल लाईटमध्ये काम करायला मिळालं मॉडेलच्या. म्हणजे मॉडेल इथलाच ह्याच पाड्यातला आम्ही एक निवडला होता आणि त्यांचंच काम करताना एक सगळ्यांना वेगळा अनुभव आला. कलर्समध्ये म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी एक नॅचरल लाईटमधला एक स्टडी झाला सगळ्यांचा आमचा. इथल्या हिरव्यागार डोंगरात आणि खळखळणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी आम्ही बसून निसर्गाचे चित्रण केले आणि ते चित्रण करत असताना आम्हाला खूप आनंद मिळाला. विद्यार्थ्यांबरोबर त्याही संवाद साधला आणि आपण कशी चित्र काढतोय त्यांची प्रश्न उत्तरं
हे त्या विद्यार्थ्यांशी जेव्हा त्यांचं बोलणं झालं आणि आपले हे जे विद्यार्थी आहेत, हे सर्व चित्रकार, यांना जो आनंद मिळाला त्याच्यामध्ये मला सर्वात जास्त आनंद मिळाला. सालाबादाप्रमाणे याही वर्षी हजरत शेख मिस्री दर्गा यांचा उर्स मुबारक मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. अनेक भागातून अनुयायी वाजत गाजत संदल बाबाच्या दरबारी आले होते. सर्व धर्मियांनी एकत्र येऊन हा सोहळा मोठ्या आनंदात पार पडला. चला तर बघूया या क्षणाची काही क्षणचित्रे. सात सौ 88वां साल हम मना। सरकार का नाम शेख मिस्र है। आप अरब से ताल्लुक रखते थे, मिस्र के रहने वाले थे, इसीलिए शेख मिस्र इनका नाम। अपने नाम की वजह से इन्होंने काफी करामात यहाँ पर लोगों के सामने नमूदार की। दान धर्म केल्याने आपल्याला पुण्य मिळतं असं म्हणतात, पण मला सांगा दान धर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ दान कोणतं? अगदी बरोबर ओळखलात, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या आसपास अनेक सामाजिक संस्था रक्तदान शिबिरे आयोजित करीत असतात. रक्तदान करणं हे आपलं सामाजिक कर्तव्यच आहे. त्याच अनुषंगाने शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. चला तर पाहूया ह्या रक्तदान शिबिराची काही क्षणचित्रे. राष्ट्रीय सेवा योजना आणि आजीवन अध्ययन व विस्तार कार्य विभाग अर्थात DLLE यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शेठ ज9 पालीवाला महाविद्यालय पाली सुधागड इथे या शिबिराचं आयोजन केलं गेलं होते. त्याला रक्तदात्यांचा खूप उत्तम प्रतिसाद लाभला. जवळपास 55 बाटल्या त्यात रक्त जमा झाले. या रक्तदान शिबिराच्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि अध्यक्षपदाची जबाबदारी शेठ ज9 पालीवाला महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर सुधाकर लहूपंचांग यांनी सांभाळली. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांनी देखील मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. हे या उपक्रमाचे 17वे वर्ष होते. या मस्त घडामोडी बघता बघता आता वेळ झालेली आहे एका क्षणभर विश्रांतीची. पण कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला महाराष्ट्र. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र. आपण नेहमीच म्हणतो वाचाल तर वाचाल. या वाचनासाठीच आपल्याला पुस्तकांचा प्रचंड खजिना उपलब्ध आहे, ज्यात रोज नवनवीन पुस्तकांची भर पडत असते. चाणक्य प्रेक्षकांच्या लगेच लक्षात आलं असेल की मी आता तुम्हाला घेऊन जाणार आहे दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे संपन्न झालेल्या साहित्य कला महोत्सवात. चला तर क्षणाचाही विलंब न करता आपण पाहूया या सांस्कृतिक कार्यक्रमाची काही क्षणचित्रे.
वंदना प्रकाशन मुंबई आणि महाराष्ट्र टाइम्स कल्चरल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य कला महोत्सव 2024 रौप्य महोत्सवी आशीर्वाद पुरस्कार प्रदान सोहळा आणि पुस्तक प्रकाशन समारंभ आयोजन करण्यात आले होते. माजी संसद सदस्य आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुनगेकर या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक आणि 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे उपस्थित होते. यावेळी 20व्या शतकाच्या उत्तरार्धातील कविता सूर्य दिसत राहील तोपर्यंत या डॉक्टर सुनील सावंत यांच्या मराठी काव्यसंग्रहाच्या 3ऱ्या आवृत्तीचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्यात 2011 ते 2023 या वर्षात प्रकाशित झालेल्या ई-बुक आणि छापील पुस्तकांना उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी आशीर्वाद पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. साहित्यिक डॉक्टर सुनील सावंत यांच्या पुढाकाराने हा सोहळा अतिशय उत्तमरित्या पार पडला. या सोहळ्याला साहित्यप्रेमींची लक्षणीय उपस्थिती होती. भाषा म्हणजे फक्त लिहिलेलं साहित्य नव्हे, इट इज मीडियम ऑफ कम्युनिकेशन. आणि ते मीडियम ऑफ कम्युनिकेशन वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये मानवी समाजाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर सातत्याने ते बदलत गेलेलं आहे. साहित्याचा, चांगल्या साहित्याचा, साहित्यिकांचा सन्मान करणं, त्यांना दाद देणं, त्यांना प्रोत्साहित करणं हे फार मोठं समाजकार्य आहे. आणि ते इतकी वर्ष अतिशय नेटाने, नेमाने, अनेक अडचणींना तोंड देऊन जोमाने आपले जे डॉक्टर सावंतसाहेब करत आहेत त्याबद्दल ते खास अभिनंदनासाठी पात्र आहेत. आशीर्वाद पुरस्काराने असा कांचनाचा शोध घेतलेला आहे. म्हणून हा आजचा रौप्य महोत्सव आपल्या आशीर्वादाने भविष्यात सुवर्ण महोत्सव होईल ह्याची आम्हाला आशा आहे. नागालँड आणि आसाम या राज्यांचा स्थापना दिवस 1 डिसेंबर 2024 रोजी राजभवन येथे साजरा झाला. एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत या सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. महामहिम राज्यपाल श्री CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. चला तर या सोहळ्याची क्षणचित्रे पाहूया. या सोहळ्यात नागालँड आणि आसाम राज्यातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचं दर्शन घडवणारे वैविध्यपूर्ण कलाविष्कार सादर करण्यात आले. ईश्वरपुरम या संस्थेतील नागालँड आणि अरुणाचल प्रदेशच्या विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध बांबू नृत्य सादर केले, तर SNDT विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी संथाली नृत्य आणि आसाम लोकगीत सादर केले. जागतिक एड्स दिनानिमित्त मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेतर्फे मुंबई शहरात जनजागृतीसाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ज्या रॅलीने जवळपास 110 किलोमीटर अंतर पार पाडले, ज्यात एकूण 78 बाईक रायडर्सने आपला सहभाग नोंदवला होता. पाहूया तर या रॅलीची काही क्षणचित्रे. जागतिक एड्स दिन 2024च्या अनुषंगाने टेक द राईट पाथ, मार्ग हक्काचा, मार्ग सन्मानाचा या अनुषंगाने अनेक राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्फे
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चला तर पाहूया या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट काम केलेल्या जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष आणि त्यांच्या कर्मवीरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आम्ही आमच्या पद्धतीने काही असंच लोकांचं मनोरंजन करतो, त्याबरोबर लोकांना माहिती पण देतो, त्यांना जागरूक पण करतो. ज्यांनी ज्यांनी मनोगतं सांगितली तेव्हा त्यांच्याकडे बघून मला वाटलं खरंच हे किती बरोबर आहे आणि त्याच्यापेक्षा तुमचं नाटक फार मोठं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सलाम. आणि तुम्ही जे जे करताय त्याला त्या गोष्टीला सुद्धा माझ्याकडून सलाम, तुम्हाला अभिवादन करतो. हे असं छान काम आहे, हे पुढे तसंच चालू ठेवा. जागतिक एड्स दिनानिमित्त आपल्याला जे घोषवाक्य मिळालेलं आहे ते म्हणजे PL-HIV जे लोक आहेत त्यांना त्यांच्या हक्कांचं रक्षण आणि सन्मानजनक जीवन. जर आपण सर्व PL-HIV आता पहिल्यांदा आपण तर त्यांचं रूपांतर एड्समध्ये होण्यापासून आता प्रतिबंध केलेला आहे. अतिशय इफेक्टिव्ह अशी अँटीरिट्रोव्हायरल ट्रीटमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्यामुळं HIV पॉझिटिव्हिटीचं रूपांतर आपण फुल ब्लोन एड्समध्ये तर होऊ देतच नाही, परंतु PL-HIV बांधवांना, भगिनींना जर त्यांच्या हक्कांचं रक्षण झालं आणि त्यांना सन्मानजनक जीवन प्रदान करण्यामध्ये हा समाज जर यशस्वी झाला तर तो मानवजातीचा HIV-वरती निर्णायक विजय ठरणार आहे. मग सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. त्यात प्रामुख्याने म्युझिकल वेस्ट बँडचे सादरीकरण आणि लोककला पथकाचं सादरीकरण अतिशय उत्कृष्ट होतं. ह्या वर्षीचं ब्रीदवाक्य आहे टेक द राईट्स पाथ, मार्ग सन्मानाचा आणि हक्काचा, माझं आरोग्य माझा हक्क. आणि ह्यामध्ये ह्या ब्रीदवाक्यामध्ये संपूर्ण गेल्या ह्या 3 दशकातली चळवळ, त्यामध्ये लोकांनी केलेलं काम, त्यांनी निवडलेला सत्याचा आणि निडरतेचा मार्ग, ह्या सगळ्याचं संचित कुठेतरी जडलेलं आहे. आणि मला खात्री आहे आज 2024मधनं 2025मध्ये जाताना आपण ही जी एक माफक अपेक्षा आहे मानवी अधिकारासंदर्भातली ती नक्कीच पूर्ण करू शकू. आपण आरोग्याचं शिक्षण आणि आपल्या देशातील शिक्षणाचं आरोग्य जर जपत राहिलो तर इथपर्यंत नक्कीच पोहोचू शकू. इथे मला एकच संदेश द्यायचा आहे की सर्व HIV सह जगणाऱ्या व्यक्तींना आपल्याला एक मानसिक आधार देण्याची गरज आहे आणि सर्व प्रकारे त्यांना सेवा सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचे जे काही तक्रार असतील त्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. माझी टीम सर्व महाराष्ट्र नियंत्रण संस्थेमार्फत आणि जिल्हास्तरीय टीम त्यामध्ये काम करत आहे. तर या ठिकाणी ज्या काही सेवा सुविधा दिल्या जातात आमच्या आरोग्य संस्थांमार्फत त्याचा देखील लाभ सर्व HIV सह जगणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी घ्यावा असं मी आवाहन करतो. आणि अधिकची माहिती या ठिकाणी कोणाला लागत असेल तर त्यांनी 1097 हा क्रमांक लक्षात ठेवावा. त्या क्रमांकावर आपण संपर्क साधल्यास आपल्याला अतिरिक्त माहिती या आजाराबद्दल, या कार्यक्रमाबद्दल मिळू शकते. हे आनंददायी क्षण संपूच नये असं वाटतंय ना, पण आता वेळ झालेली आहे एका विश्रांतीची. पण हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला महाराष्ट्र. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आपला महाराष्ट्र. आपल्या भारत देशाचं लष्करी सामर्थ्य फार मोठं आहे आणि या लष्करी सामर्थ्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे नौदल. भारतीय नौदलाच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 4 डिसेंबर हा नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी 4 डिसेंबर रोजी हा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. पाहूया तर ह्या सोहळ्याची काही क्षणचित्र.
1971च्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानी नौदलाचा पराभव करून PNS खैबरसह 4 पाकिस्तानी जहाजं बुडवली होती. या युद्धातील भारतीय नौदलाच्या निर्णायक भूमिकेचं स्मरण करण्यासाठी 4 डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी 1971च्या युद्धात शहीद झालेल्यांचंही स्मरण केलं जातं. नौदल दिनाच्या दिवशी भारतीय नौदलाच्या युद्धनौका आणि विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं नागरिकांना बघायला मिळाली. ही प्रात्यक्षिक पाहताना आपल्या भारतीय नौदलाचा प्रत्येकाला अभिमान वाटतो आणि भारतीय नौदल किती शक्तिशाली आहे याचीही आपल्याला जाणीव होते. आपला महाराष्ट्राचा प्रत्येक भाग हा तुमच्यासाठी वैविध्यपूर्ण घडामोडी घेऊन येत असतो, जो पाहताना तुम्हाला नक्कीच आनंद मिळत असेल. आता हा आनंद तुम्हाला मिळेल आपला महाराष्ट्राच्या पुढील भागात. आपला महाराष्ट्र या कार्यक्रमाबद्दल तुम्ही दिलेल्या ईमेल ID वरती संपर्क करू शकता. आता मात्र मला ह्या कार्यक्रमाची सांगता करण्याची अनुमती द्यावी. नमस्कार.